Acharya 90 FM 90 FM. नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आजचे आपले सेलिब्रिटी आहेत केदार पुरवेकर सर. केदार सर नमस्कार. वेलकम टू आचार्य 90 FM. आमच्या स्टुडिओत आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. केदार सरांची ओळख खरं तर करून द्यायची गरजच नाहीये, कारण ते आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर जगविख्यात पर्सनॅलिटी आहेत. तर त्यांचं आज यश कसं त्यांनी संपादन केलं याविषयी तर आपण जाणून घेणारच आहोत. पण केदार सर हे मेंटलिस्ट आणि शब्दभ्रमकार, कवी, मिमिक्री आर्टिस्ट, अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून आपल्या सगळ्यांच्या सुपरिचित असे आहेत. तर हा सगळा इतक्या वर्षांची तुमची जी धडपड आहे किंवा कलेचा ध्यास तुम्ही घेतलेला आहे तो आज आमच्या प्रेक्षकांसमोर आपण उलगडून घेणार आहोत. तर अर्थातच सुरुवात तुमची कुठून झाली, म्हणजे कुठली कला नेमकी तुम्ही पहिल्यांदा तुमच्या भेटीला आली त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. सुरुवातीला अभिनय हा प्रकार चालू होता. खरं तर सगळे एका बरोबर एक चालू झाले, म्हणजे असं ही पहिली ही दुसरी असं नाही. अभिनय शाळेतून काही याच्यातून नाटकातून वगैरे करणं तसं म्हणतो तसं. त्याचबरोबर मी शाळेत असताना कविताही लिहित होतो. माझी आई कविता लिहायची चांगली, आणि माझे मामा जे गावाला होते तिथून ते पत्र पाठवायचे कवितेतून, आणि त्याने जर भारुडातून पत्र पाठवलं तर मी भारुडातून उत्तर द्यायचो. तसंच ते त्यांचं नाव तयार करून, म्हणजे प्रत्येक ओळीचं जर नाव पहिलं घेतलं तर त्यांचं नाव तयार व्हायचं, मग मी माझं नाव तयार होणार आणि त्यांना उत्तर पाठवायचं. अशी जुगलबंदी आमची कवितेतून चालायची. आणि म्हणजे ज्या वेळेला अरे मला कविता करता येते हे कळणं सुद्धा मला माहित नव्हतं, तेव्हापासून मी कविता करत होतो. म्हणजे ते कुठेतरी अंगभूत होतं पूर्ण. आणि शाळा संपता म्हणजे 10वी होता काही आधी, म्हणजे 7वी 8वी मध्ये मला माझ्या बिल्डिंग मधलाच एक माझा अगदी भाऊच आहे, त्यांनी एक जादू आणून दाखवली, आणि त्याच्या बदल्यात त्याचं सिक्रेट सांगण्याच्या बदल्यात त्यांनी मला माझ्याकडचा चांगला खेळ खेळायची इच्छा प्रकट केली, आणि तो मी त्याला दिला खेळायला, आणि त्या बदल्यात त्यांनी मला सिक्रेट सांगितलं. आणि ते सिक्रेट सांगितल्यानंतर त्या सिक्रेटच्या एवढा प्रेमात पडलो की त्याच्यामुळे मी जादूकडे वळलो. आणि मग अनेक जादू मी स्वतः बनवल्या, म्हणजे मी काही ठिकाणून विकत घ्यायचो, काही मिळायच्या गोष्टी तशा, पण त्याच्यावर माझा स्वतःचा विचार इतका करायचो की ती जादू ज्याने बनवली त्यालाही कळणार नाही अशा रीतीने मी नवीन क्रिएट करायचो. सो जे नाविन्याचा एक ध्यास असतो की वेगळं काहीतरी क्रिएट करणं, हे उपजत होतं. जसं कविता बाहेर पडायची तसं जादू वेगवेगळ्या बाहेर पडायच्या. असं लेखन चालू होतं, कुठेतरी काहीतरी लिहिणं, कुठेतरी छोटस एक कथाकथनाचा एक भाग लिहावा, कुठेतरी आपण पु ल ऐकत असतो किंवा वपू गाळेंचं ऐकत होतो, तो कुठेतरी आपल्याला अरे आपण पण असं लिहावं म्हणून मी काही लिहायचो. असंच कुठे प्रकाशित करण्यासाठी, कारण शाळेमध्ये असताना तेवढी आपल्याला असं माहित नव्हतं की बाबा असं काही करावं वगैरे, पण ते होत होतं नकळत की म्हणजे अभिनय, कविता आणि जादू, आता असं हे सगळं चालू होतं. पण 10वी झाल्यानंतर मी कॉलेजमध्ये गेलो. मग कॉलेज हे एक पूर्ण मोठा कॅनव्हास आपल्यासाठी ओपन होतो. तर मी एका क्लासला जायचो, त्या क्लासच्या म्हणजे मुलांमध्ये खूप पॉप्युलर झालं होतं एक जादूगार म्हणून, किंवा जादू ही एक कला अशी आहे की जी प्रत्येकाला अवाक करते आणि तितकीच कठीण आहे. की मी नेहमी सांगतो की जादू ही एकच कला अशी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड चान्स नसतो. गाण्यामध्ये एखादी व्यक्ती थोडीशी कणसूर गायली तर थोडीशी कणसूर गायली पण बाकी चांगलं वाटलं, किंवा एखादी चुकत असेल तर बाकीचे म्युझिशियन्स त्याला लईमधनं उचलून घेऊ शकतात. चान्स असतो, चूक कळतेच त्याच्यामध्ये सुद्धा. पण जादू ही एकच कला अशी आहे की ज्याच्यामध्ये जादूगार थोडासा चुकला असं नाही होत, तो चुकला म्हणजे त्याचा अख्खा पचका होतो. पूर्ण म्हणजे तो फुकटच जातो. म्हणजे तो कलाकार म्हणूनच, म्हणजे एकतर आपल्या इकडची जे ऑडियन्स आहे हा अतिशय सुज्ञ ऑडियन्स आहे फॉरेन पेक्षा. म्हणजे फॉरेनचा ऑडियन्स हा चांगला एखादा प्रयोग बघितला की त्याला छान टाळ्या वाजून साथ देतं किंवा त्याला एनकरेज करतं. आपल्या इकडच्या ऑडियन्सला एखादी जादू दाखवली की हे झालं रे, हे नाही तिकडे लोक, म्हणजे इतक्या याने आधीच ते ऑडियन्स तसं असतं. सो आपण म्हणजे ऍज अ मॅजिशियन आपण एवढे परफेक्ट बनत जातो न कळत की आपला एखाद्याने कोणी आपला पचका करू नये ह्या
एका जिज्ञासा अलर्ट अलर्ट असतो. त्यामुळे आपण म्हणजे त्याच्यामुळे जादूनी मला काय दिलं तर नाव दिलं, लोकप्रियता दिली, हे तर आहेच, लोकप्रियता प्रचंड दिली. पण माझ्या स्वतःमध्ये जो काय बदल घडवलाय तर एक परफेक्शनिस्ट, कुठचीही गोष्ट ऑप्टिमम लेवलला परफेक्ट असणं, परफॉर्म करायच्या आधी स्टेजवर उभं राहिल्यानंतर, हे मला जादू म्हणणं शिकायला मिळालं. असं पहिला जादूचा प्रयोग म्हणा किंवा तेव्हा तुम्ही केलं ते, आणि बाहुल्या युज नाही, बाहुला हा वेगळा, ते मी नंतर घेतलं. शब्दभ्रम मी जवळजवळ 92-93 ला प्रोफेशनली सुरू केलं. म्हणजे आधीपासून थोडं थोडं जमत होतं, पण मी जादूचे शोज हे मी 1986 ला प्रोफेशनली सुरू केले. म्हणजे आता पुढच्या वर्षी 40 वर्ष होती. पण ह्या क्षेत्रात सुद्धा आपणच आपले गुरु असतो की कोणाचे व्हिडिओज बघून किंवा युट्यूब बघून? त्यावेळेला युट्यूब वगैरे नव्हतेच. त्यावेळेला कुठच्याही चॅनलवरनं बघणं वगैरे शक्य नव्हतं. पण प्रयोग ते कसे, म्हणजे पहिला प्रयोग कुठला होता किंवा पहिला फसलेला प्रयोग कुठला होता? असं नाही, सुदैवाने टचवूड अजूनपर्यंत फसला नाहीये प्रयोग, म्हणून मी जादूगार म्हणून लोकप्रिय झालो. लोकांनी बरेच फसवायचा प्रयत्न केला. जसं एक नामांकित आर्टिस्ट आहे, मी नाव घेतो, म्हणजे त्याच्यात काय हे नाहीये, तबस्सुम ज्या मुलाखतकार आणि ऍक्ट्रेस होत्या, त्यांचा एक ऑर्केस्ट्रा होता आणि मी त्या ऑर्केस्ट्राला गेलो होतो लॉंग बॅक. म्हणजे आय वॉज लिटरली न्यू इन दिस फील्ड. मॅजिक मध्ये मी तसा नवीन होतो किंवा माझा उमेद पहिल्या काळामध्ये स्टार्टिंगच्या 4-5 वर्षामध्ये. पण मी खूप फेमस होतो, म्हणजे मॅजिशियन म्हणून मी खूप फेमस होतो. मिमिक्रीमध्ये मला त्यावेळेला फर्स्ट प्राइज मिळालेलं, त्यामुळे मिमिक्री आर्टिस्ट म्हणून मी फेमस होतो. मी ऑर्केस्ट्रामध्ये वगैरे वेगवेगळ्या मिमिक्री करायचो. आणि व्हेंट्रोलॉकिस्ट म्हणून सुद्धा मला हळूहळू नाव मिळत होतं, कारण व्हेंट्रोलॉकिझमसाठी मला त्यावेळेला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. त्यामुळे ऑर्केस्ट्रा लाईन मध्ये सुद्धा मला खूप पॉप्युलॅरिटी होती त्यावेळेला. आणि त्यांचा एक ऑर्केस्ट्रा होता ज्यामध्ये बरेच वादक मला ओळखणारे होते. आणि मी त्या कार्यक्रमाला गेस्ट म्हणून गेलो होतो. मला कोणीतरी बोलवलं होतं की त्या कार्यक्रमाला ये, छान कार्यक्रम म्हणून मी गेलो होतो. पण त्यावेळेला बऱ्याच लोकांनी मला ओळखून मला बोलवलं, जरा इकडे या म्हणून. आणि मी गेल्यानंतर मग त्यांनी तबस्सुमना सांगितलं होतं की हे फॅन्टॅस्टिक मॅजिशियन, एकदम जबरदस्त आहेत, समथिंग युनिक वगैरे. तर त्यांना सांगितलं की तुम्ही एक दाखवा ना. मग तबस्सुमने सांगितलं केदारजी कुछ तो दिखाइए. तर मी त्यांना कॉईनची एक मॅजिक दाखवली की सिंपल असते गोष्ट की कॉईन आपण एकातून दुसऱ्या हातात टाकतो आणि तो गायब होतो. आता हे मी स्लीवलेस, म्हणजे इथे माझ्या हातात काय असे स्लीव वगैरे काही नाही, ना घड्याळ हातात काही नव्हतं, नुसतं हातात टाकलं आणि गायब झालं. आणि शी वॉज शॉक्ड की अरे हे काय, म्हणजे कसं काय गायब होऊ शकतं. तर तिने सांगितलं माझ्या नातीसाठी हे दाखवाल का, एकदा आहे माझ्याकडे आले. तर मग तिला बोलवलं, नाही प्लीज केदारजी इसको एक बार दिखाइए ना. तर मग मी परत तिला दाखवलं आणि तिला दाखवताना ती जादू जवळजवळ 15 ते 20 लोक आजूबाजूनी सगळ्या बाजूनी आमच्या बरोबर गराडा घालून होते. त्या खुर्चीवर होत्या, मी ह्या खुर्चीवर होतो आणि ती मुलगी छोटी एवढी नात त्यांची उभी होती. आणि मी त्यांना असं दाखवलं आणि कॉईन गायब झालं. गायब झाल्यानंतरची रिॲक्शन त्या मुलीची अशी होती, छोटी होती. व्हॉट वॉज द रिॲक्शन ऑफ तबस्सुम? दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. मी असं केल्यानंतर बेटा मालूम है किधर गया, ह्या दिला, हात पकडला तबस्सुमनी आणि असं दाखवलं, ये देखो इधर है. दॅट वॉज अनएक्सपेक्टेड टू द ऑडियन्स, पण टू मी इट वॉज एक्सपेक्टेड, कारण मी माइंड रीड पण करतो. आणि त्या क्षणी ह्या हातातही कॉईन नव्हतं आणि दोन्ही हात रिकामे. तर तबस्सुमनी विचारलं व्हॉट, दिस इज समथिंग ब्रिलियंट. म्हटलं व्हाय यू टच मी, दॅट वॉज तुम्हारा हाथ लगते ही पैसे गायब होने लगते हैं, सो बिहेवियर ऑफ हर म्हणून मी सांगितलं. असं कोणत्याही कलाकाराच्या बाबतीत करू नये खरं दुसऱ्या आर्टिस्ट, पण त्यांनी केलं होतं. पण त्याच्याकडेही माझं उत्तर होतं. आणि त्यावेळेला 15 ते 20 जण त्यांना हसले, जे नाही तर मला हसले होते, हसले असते. And that is why the magician should be topper than that artist. नेहमी मॅजिशियनला हे स्किल आणि भान ठेवलं पाहिजे की कोणता आर्टिस्ट काय उद्देशाने करतोय. त्यामुळे हे वागणं एक आर्टिस्ट म्हणून नक्कीच चुकीचं होतं. पण इंडियन ऑडियन्स असं आहे, हा, पण हे असं करू नये. तर ते झाल्यानंतर सगळं
ऑडियन्स त्यांना हसला आणि शी वॉज शॉक की हे काय झालं, कसं झालं, ह्यांनी तर स्लीव्ह मध्ये पण नाही घातलं, कारण स्लीव्ह म्हणजे नॉर्मल. दॅट इज समथिंग युनिक मॅजिक. कुठे त्या लेवलला आपण परफॉर्म करणं महत्वाचं असतं. नॉट नेसेसरी की आपण स्टेजवर असल्यानंतरच युनिक, आपण कुठेही अलर्ट राहणार. हा अलर्टनेस जो आहे हा मॅजिक प्रचंड लेवलला शिकवते असं आहे. आणि मला वाटतं हे दैवी आहे. हो आहे, दैवी हे हा कारण प्रकार ते असतो. सर्वसामान्य माणसाला हे प्राप्त होणं शक्यच नाही. म्हणजे ही अशक्य प्राय गोष्ट दैवी आहे. म्हणजे कोणत्या अर्थाने की देवाचा एक आशीर्वाद आहे असं आशीर्वाद. म्हणणं, Yes, yes. की आपण असं नाही की ही काही दैवी शक्ती आहे किंवा असं काही नाहीये. नाहीतर ह्याचा वेगळा अर्थ होईल की आपण अंधश्रद्धेला कुठच्या असं. मी अंधश्रद्धेच्या प्रचंड विरोधात आहे की कुठेही भानामती किंवा हे जे प्रयोग आहेत ह्याचा बरेच जादूगार दुरुपयोग करतात, तर तो चुकीचा आहे. ही एक कला आहे आणि अतिशय उच्च लेवलची कला आहे, त्यामुळे कठीण कला आहे आणि मॅजिक असं. तुमची कवितांची पुस्तकं मला खुणावत आहेत. थोडं कवितेच्या जगात एक सफर घडूया, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. सरांचा कवी म्हणून, मिमिक्री आर्टिस्ट म्हणून, शब्दभ्रमरकार म्हणून आणि अर्थातच मेंटलिस्ट म्हणून हा सगळा प्रवास आपण उलगडून घेतो. आपल्यासोबत आहेत सेलिब्रिटी शो मध्ये केदार परुळेकर सर. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा येऊया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलेलं आहे केदार परुळेकर सर यांना. केदार सर, विश्रांतीपूर्वी अर्थातच मी तुमच्या कवितांचा उल्लेख केला. मंगेश पाडगावकर सरांनी अगदी खूप छान अभिप्राय दिलाय. गेले 2 तास जवळजवळ केदार परुळेकर यांची गाणी आणि त्यांच्या कविता मी तल्लीन होऊन ऐकत होतो. या 2 तास कविता अशा ऐकल्यानंतर मला एक गोष्ट निश्चितपणे कळली, ती अशी की मी आता लिहिणं थांबवलं तरी चालेल. नक्कीच म्हटलं की मला आता लेखणी थांबवावीशी वाटते, कारण एवढे सिद्धहस्त आता कवी निर्माण झालेले आहेत. हा जो आशीर्वाद त्यांनी दिलेला आहे, म्हणजे काय आशीर्वाद आहे किंवा त्यांना असं स्वतःहून वाटणं एवढ्या मोठ्या कलाकाराला तुमच्याबद्दल, म्हणजे किती मोठी पोचपावती आहे. मला पुरस्कार आहे. मी सांगतो की माझ्यासाठी हा पाडगावकर सरांचं वाक्य म्हणजे माझ्यासाठी फार मोठा एक पुरस्कार आहे कवी म्हणून. कारण त्यांचे आणि माझे असे एका संस्थेने 3 कार्यक्रम ठेवले होते. त्यातल्या पहिल्या कार्यक्रमाच्या वेळेला माझा ऋणशब्दांचे हा कार्यक्रम आहे, तो कविता आणि गाणी असा वेगळा एक विनोदी पद्धतीने ब्लेंड असलेला कार्यक्रम आहे. त्यामुळे तो खूप लोकप्रिय होता. त्या संस्थेने पहिला ऋणशब्दांचा आणि नंतर पुढे पाडगावकर सरांचे कविता वाचन असा एक कार्यक्रम ठेवला होता. तर माझा कार्यक्रम झाल्यानंतर पाडगावकर सर स्टेजवर आले. त्यांनी पहिलंच हे वाक्य सांगितलं आणि मी आधी पाडगावकर सरांचे काही स्टेजवरचे कार्यक्रम ऐकले होते. त्यात कविवर्य बोरकर यांनी हे शब्द पाडगावकर सरांबद्दल उद्गार काढलेला होता. त्याचा पाडगावकर सरांना अभिमान होता की बोरकर माझ्याबद्दल असं म्हणाले आणि ते शब्द त्यांनी अख्ख्या आयुष्यात फक्त मला पास ऑन केले. हा माझ्यासाठी प्रचंड मोठा आनंदाचा क्षण होता. माझ्यावर हा त्यांचा अतिशय म्हणजे काय म्हणू पुरस्कार जसं म्हणालो तसं मी हा पुरस्कार आहे माझ्यासाठी. आणि असं नाही की त्याच्या आधी माझी आणि त्यांची खूप ओळख होती किंवा काही. त्याच्या आधी मी एकदाच 2दा भेटलो होतो, पण ह्या कार्यक्रमानंतर त्यांनी मला म्हणजे घरी पण बोलवलं. त्यांनी स्वतःचं पुस्तक मला त्यांनी सही करून आशीर्वाद देऊन दिलं. काही तुझ्या कविता ऐकवून सांगितलं. हा माझ्यासाठी प्रचंड मोठा क्षण होता असं. आणि खूप खुश झालेले म्हणजे ते की म्हणून त्यांच्याकडनं कदाचित ते वाक्य आलं नकळत असं. खूप आनंदाचे क्षण. उत्सुकता आहे तुमची कविता 1-2 सादर केल्या तर आम्हाला आवडतील, आमच्या प्रेक्षकांना थोडीशी झलक. कविता ना मुळात मला असं वाटतं की कविता कदाचित इन जनरल लोकांना किंवा इन जनरल कवींना कळत नाही असं मला वाटतं. म्हणजे मी फार कदाचित थोडंसं कोणाला राग येणारं बोलत असेल किंवा रूढ बोलत असेल, पण पूर्वीच्या काळी काही कवींनी काही कविता अशा लिहिल्या गेल्या की ज्या क्लिष्ट होत्या. कवी आता कवितांचा कार्यक्रम म्हटल्यावर लोक लांब पळायला लागली, घाबरायला लागली किंवा अरे
कवी हा एक बऱ्याच नाटकातून हा. विनोदाचा भाग म्हणून बरोबर, हो. सादर केला गेला. हम्म. त्याचं कारण हे असं आहे की काही लोकांनी कविता अशा क्लिष्ट शब्दात लिहिल्या गेल्या की अप्रचलित शब्दात लिहिल्या गेल्या किंवा आपल्या बोलीभाषेत नसलेल्या शब्दांचा वापर करून लिहिल्या गेल्या अच्छा. की त्या ठराविक वैचारिक पात्रता असलेल्या लोकांनाच कळायच्या आणि जनरल पब्लिकला कळायच्या नाही. ओके. हम्म. तर मला मुळात असं वाटतं की कविता ह्या ओरिजिनली 3 प्रकारच्या असतात. हा माझा अभ्यास आहे, हा. म्हणजे कोणाचं वाक्य नाहीये बरं. की मी कुठे वाचलेलं नाहीये, मी माझ्या पद्धतीचं माझं मत सांगतो. हा. मुळात कविता ह्या 3 प्रकारच्या असतात. एक असते ती वाचून ग्रहण करायची असते, स्वतः वाचून ती समजून घेणं, हा. त्याचा आनंद एक कवी वाचणाऱ्याला हम्म. त्या काव्याचा आनंद अत्युच्च लेवलला मिळतो. हम्म. ह्या कविता ज्या मी म्हटलं की पूर्वीच्या कवींनी लिहिल्या हा. की त्या वाचनीय होत्या, हम्म. वाचून आपण ग्रहण केल्या की आपल्याला कळणार. हम्म. त्या जर तुम्ही सादर करायला गेलात हा. तर लोकांना काहीही कळत नाही, अच्छा. ओके. समोरच्या प्रेक्षकाला काहीही कळत नाही. ऑडियन्स जो आलेला असतो स्वतःला कवितेचा अतिशय प्रेमी समजणारा किंवा एक सॉलिड आपण कवितेच्या कार्यक्रमाला गेलोय असं दाखवणारा एक ऑडियन्स असतो. हा. तो वा म्हणतो, वा वा वा, हा. छान छान छान, काही कळत नसतं हा. पण तो वा म्हणतोय म्हणून अजून 4 लोक वा वा म्हणतात. बरं. हा. ह्याच्या पलीकडे ते कार्यक्रम रंगत नाही. रंगत नाही. आणि म्हणून कार्यक्रमाचे कवितांचे कार्यक्रम असले की त्याला उपस्थिती फार कमी कमी असायची असते. हा. आणि नवीन कार्यक्रमाला कवितांच्या कमी असायची. अशा काळात मी कवितांचा कार्यक्रम सुरू वा. केला. हा. म्हणजे कुठच्याही प्रकारे अरे वा सगळ्या बाजूनी चांगला आहे बाबा, हे क्रिकेटला कसं हो, बुकिंग हो, होतं, बरोबर. मग तशाऐवजी दुसरा एखादा स्पोर्ट्स आला की त्याला बुकिंग तेवढं मिळत नाही. नाही. हा. तर तशा ह्याच्यात की कविता नवीन कवितांच्या कार्यक्रमाला बुकिंग नसताना मी कवितांचा कार्यक्रम सुरू केला. पण सुदैवाने मला सगळ्या प्रेसनी आणि जे जे लोक आले कार्यक्रमाला त्या सगळ्यांनी हा कार्यक्रम उचलून धरला की हा कार्यक्रम अगदी मी सांगायचं तर इंग्लिश मिडियमच्या काही कॉलेजच्या शाळेतल्या मुलांपासून ते गुजराती लोकांना ज्यांना मराठी कळतं त्या सगळ्या लोकांनी हा उचलून धरला. उचलून धरला. कारण सिंपल भाषेत फार वेगळं काहीतरी कळायचं. हम्म. त्यामुळे दुसरा जो कवितेचा भाग येतो तो नॅरेटिव्ह कविता, हम्म. की ती कविता नॅरेट केल्यानंतर कळते. हम्म. बरं. ती वाचून तुम्हाला एवढी कळत खास नाही नाही. वाटणार, हो. कळणार नाही, अच्छा. पण ती नॅरेट केली की बरं. कळते. कळते. आणि तिसरी कविता असते हम्म. ही गीत स्वरूपात आलेली असते. हा. त्यामुळे त्याचं जेव्हा गाणं होतं तेव्हाच ती ऑप्टिमम लेवलला पोहोचते हा. त्या शब्दांचा अर्थ. त्यामुळे हे बेसिक 3 प्रकार आहेत. हम्म. ह्यातले 3 प्रकार जर लोकांनी मिक्सअप केले हम्म. की ते कार्यक्रम पडायचे. ओके. आणि ह्याची जाण मला असल्यामुळे मी परफेक्ट कविता निवडल्या गेल्या हा. ज्या गीत स्वरूपात होत्या त्या गीत म्हणून यायच्या. हा. आणि काव्य जे नॅरेटिव्ह होतं हा. ते मी नॅरेट करायचो आणि वाचून ग्रहण करायच्या कविता मी कधी कार्यक्रमात घेतल्याच नाही. अच्छा. अतिशय उत्तम बरं, कविता ज्या हा. प्रचंड लोकांना आवडायच्या वाचणाऱ्यांना, हा. पण त्या मी कार्यक्रमात नाही नाही घ्यायचो. घेतलं. हम्म. त्यामुळे कार्यक्रमातून नॅरेट करणारी आता मी पाडगावकरांच्याच प्रेम सेम असतं हो, वरची हो. प्रेम सेम नसतं म्हणून माझी कविता आहे. अच्छा. म्हणजे ती स्वतः पाडगावकर सरांनाही खूपच आवडली. हा. मी ती सादर करतो. मला Yes, वाटतं अवश्य. त्यांची कविता होती प्रेम प्रेम सेम म्हणजे- असतं. हा. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. हो. आणि ह्याला हे माझं उत्तर नाहीये, हा. हे त्यांच्या या शब्दाच्या अर्थाचा वेगळा दृष्टिकोन आहे. म्हणजे हे बरोबर. त्या काव्याचं विडंबनही नाहीये. नाही. हो. म्हणजे लोकांना विडंबन हे कसं असतं त्याच फॉर्म मध्ये तसंच लिहिलेलं असतं. बरं. तर हे विडंबन नाहीये, नाही. हा वेगळा दृष्टिकोन आहे. थॉटच वेगळा हा आहे. थॉट वेगळा आहे. असं प्रेम करणाऱ्या लोकांचं नशीबच वेगळं असतं. प्रेम करणाऱ्या लोकांचं नशीबच वेगळं असतं. तुमचं आमचं सेम म्हटलं तरी सेम कधीच नसतं. प्रेम करणाऱ्या लोकांचं नशीबच वेगळं असतं. तुमचं आमचं सेम म्हटलं तरी सेम कधीच नसतं. काय तरी छान छान मुली पटवतात एक एक, काय तरी छान छान मुली पटवतात एक एक. काळा ठिक्कर फिरत असतो गोरी बरोबर थेट. सावळा, गहुवर्णीय, गव्हाळ, उजळ, काजळ लावावं तसं तिला ते चिकटलेलं असतं. कुणाचीच नजर लागणार नाही असं तिचं म्हणणं असतं. प्रेम करणाऱ्या लोकांचं नशीबच वेगळं असतं. तुमचं आमचं सेम म्हटलं तरी सेम कधीच नसतं. काही मुली खरंच किती गोड लाजतात. लाजतात ना, म्हणजे हो. ऑडियन्स बघताय त्यामुळे त्यांनाही माहित असेल कुठेतरी लाजतात.
काही मुली खरंच किती गोड लाजतात, काही मुली खरंच किती गोड हसतात, वा. काही मुली खरंच किती गोड वागतात, काही मुली खरंच किती गोड असतात. कुठे मिळतात अशा मुली हम्म. दुसऱ्यांना? आमच्याच वेळी नेमक्या अशा किती माशा शिंकतात. त्यांच्या सर्दीवर जर औषध मिळत असतं, जाऊ दे, प्रेम करणाऱ्या लोकांचं नशीबच वेगळं असतं. काही मुलं पोरी यू पटवतात, काही मुलं पोरी यू पटवतात, काही मुलं तिच्यासाठी आयुष्य झिजवतात. काहींचं एकीशी पटत नाही, चला समजू शकतो. काहींचं एकीवर भागत नाही, बिनसलं की दुसरी लगेच हजर असते. काय मात्र साल्यांची बेरकी नजर असते. कधी कधी प्रश्न पडतो, असं काय प्रतिभा संपन्न बोलत असतील ते, आपल्यापेक्षा वेगळं, पण तरी त्यांचंच जुळलेलं असतं. प्रेम करणाऱ्या लोकांचं नशीबच वेगळं असतं. आता महत्वाचा भाग, पूर्णतः पूरक जोड्या फारच क्वचित सिद्ध होतात. पूर्णतः पूरक जोड्या फारच क्वचित सिद्ध होतात. लग्नानंतर 25 वर्षांनी पूरक म्हणण्यास पात्र होतात. पण तोपर्यंत मनावर वार्धक्याचं सावट असतं. आता म्हातारपणी भांडण नको म्हणून मनही थोडं सावध असतं. शेवटी तेही एकच म्हणतात, हो प्रेम आंधळं असतं. मला वाटतं तेवढंच काय ते एक प्रेमात सेम असतं. बाकी तुमचं आमचं सेम म्हटलं तरी सेम कधीच नसतं. प्रेम करणाऱ्या लोकांचं नशीबच वेगळं असतं. अशी म्हणजे ही खूपच आवडायची. बऱ्याच कविता आहेत अशा ज्या हलक्या फुलक्या पण आहेत, आणि काही कविता खूप आशयघन आहेत. अच्छा, पण अजूनही तुम्ही लिहिता? हो, माझं सगळं आता चित्रपटासाठी पण लिहितो मी, सगळं चालू आहे. हा, चित्रपटावरून मला आठवलं तुम्ही महेश कोठारेंच्या जीवलगा चित्रपटात काम केलंय. हो, हो. आणि बरेच नाटकांमधूनही, म्हणजे मी अक्षरशः लिहून घेतलंय, बालवीर, मिसेस तेंडुलकर, शू कोई है, स्टार बेस्ट, सेलर्स, हे सगळे सिरियल हो हो, म्हणजे नाटक आणि मालिकांमध्ये काम केलंय. मग तो अनुभव कसा होता? किंवा तुम्ही तिथे जास्ती रमला नाही? नाही, खूप रमलोच, पण कसं होतं की एक कला दुसऱ्या कलेला कधी कधी पूरक असते, तशी मारकही असते. तसं जादूगार म्हणून फेमस झाल्यामुळे काही रोल मला असे पहिल्यापासून ज्यांना माहित होतं, मी कसं आहे त्यांना, ज्यांना जे मी माहिती आहे त्याप्रमाणे ती लोक मला बोलवायची. ज्यांना ऍक्टर म्हणून माहिती आहे त्यांनी ऍक्टर म्हणून बोलवलं. आता एक गंमत किस्सा सांगतो तुम्हाला. एक निलेश मयेकर म्हणून एक आता झीला हेड होते त्यांचे, ते आणि आमचा एक ग्रुप होता नाटकाचा, आणि सगळे ग्रुप आविष्कारशी, म्हणजे सुलभाताईंच्या आविष्कारशी पण जोडलेले होते, आणि विद्या पटवर्धनांशी पण जोडलेले होते. तर विद्याताईंचा आणि एक आविष्कारचा असं एक नाटक होतं, ज्याचे प्रयोग पृथ्वीला होते. आणि एक दिवशी निलेश मयेकर रात्री 11 वाजता शनिवारी माझ्या घरी आला. रात्री 1996-97 ची गोष्ट असेल की केदार, आत्ता आम्ही सगळे आविष्काराला बसलो होतो, तर एक रोल आहे, मेन रोल आहे, आणि मेन ऍक्टर आत्ता बाहेर गावी अडकले, ते येऊच शकणार नाही, तो मेन रोल तू करशील का? तर म्हटलं करेन ना. कधी करायचं? तो बोलला परवा सकाळी. आणि पृथ्वीला प्रेस्टिजियस शो आहेत, पृथ्वी थिएटरला मेन शो चांगले घेतलेले, म्हणजे फक्त परवा आणि मेन रोल आणि 3 तासाचं नाटक. तर त्यांनी सांगितलं, आता आम्ही सगळे बसलेले असताना फक्त एकच नाव आमच्या डोळ्यासमोर तुझं आलं की तू हा रोल करू शकशील. तर मी त्याला म्हटलं की बाबा हातात सगळी स्क्रिप्ट देऊ नकोस पाठ करायला, माझ्या पद्धतीने फक्त मला तू नॅरेट कर. आम्ही कॅल्क्युलेट केलं तर 6.5 तासाची रिहर्सल झाली, इन्क्लुडिंग द फर्स्ट डे. शनिवार पासून सोमवारच्या प्रयोगापर्यंत 6.5 तास मी रिहर्सल केली त्या नाटकावर, आणि मेन रोल नाटकातला 3 तासाच्या न चुकता केला. म्हणजे त्यांनी बॅकग्राऊंडला सगळे ठेवले होते. अजय मयेकर म्युझिकला होता. म्हणजे त्यांनी मला, अजय मयेकरनी पण हे सगळ्यांनी मला नंतर सांगितलं की जर समजा काही चुकलं तर म्युझिक हे कर वगैरे, पण कुठेही चुकलं नाही. त्यामुळे काहीही एकही प्रॉब्लेम न येता अख्खेच्या अख्खे प्रयोग फक्त 6.5 तासाच्या रिहर्सलवर मी 3 तासाचं नाटक न चुकता केलं आविष्काराचं.
म्हणजे तुमची ग्रास्पिंग पॉवर खूप हा म्हणजे ऍज अन ऍक्टर किंवा ऍज अ हे सगळं. आणि त्याच्यानंतर मग मी म्हणजे महेश कोठारेंनी मला जीवलगामध्ये घेतलं. दॅट वॉज मी फर्स्ट कास्टिंग होतो जीवलगाचं. कारण मला न सांगता आम्ही एकत्र जिम मध्ये होतो, आम्ही खूप चांगले मित्र होतो. आणि महेश कोठारेंनी मला खूप चांगलं भावासारखंच वागवलं. त्यामुळे पहिल्यापासून त्यांचं प्रेम होतं एक. आणि त्यांनी मला धडाकेबाजच्या वेळेला सुद्धा की तुला फिल्मचं आवडतं ना, तू ये धडाकेबाजचं डबिंग चाललंय ये. मग आम्ही एकत्र जायचो, एकत्र मी त्यांना. आणि त्यावेळेला मला असं फिल्म मध्ये करायचं पण होतं. त्यामुळे मी अनेक वेळेला महेशजी मला सांगायचंच की केदार आज धडाकेबाजचं इकडे डबिंग चाललंय, तू चल. मग ते घेऊन जायचे. तसंच बॅकग्राऊंड स्कोर चाललाय किंवा एडिटिंग चाललंय, तर मग मी अगदी आधीपासून एडिटिंग पासून नंतर नुसतं फॉली म्हणतात त्याला, की जसे बाहेरचे साऊंड इफेक्ट दिले जातात, मला ते शिकायचं होतं. त्यामुळे मी प्रत्येक त्यांच्या क्षेत्रामधल्या सगळ्या गोष्टी पालथ्या घालायचो. म्हणजे एडिटिंगला सुद्धा मी आमच्या जीवलगाच्या एडिटिंगला रवींद्र नाट्य मंदिरला पूर्वी एडिटिंग टेबल्स होते स्टेन बॅकचे, तिकडे मी म्हणजे फुल डे म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत मी कम्प्लीट एडिटिंग होईल एडिटिंग टेबलवर असायचो त्यांच्या बरोबर शिकत, की एडिट म्हणजे काय, कसं करतात, काय करतात. आणि त्यावेळेला रिळांचं असायचं एडिटिंग, स्टेन बॅक म्हणायचं त्या मशीनला, की रीळ इकडे ह्याचं म्हणजे कसलं व्हिडिओचं रीळ आणि बाजूनी ऑडिओची टेप, आणि दोन्ही कट करून सेम परत सेलोटेपने जॉईन करून परत पुढचं बघितलं जायचं. असं ते कम्प्लिटली त्या टेपला म्हणजे स्टेन बॅकवर मी एडिटिंगला बसलोय त्यांच्या बरोबर. तसंच त्याच्या बॅकग्राऊंड स्कोरला परत वेगळं बसायचो. असं आणि सगळ्या लोकांकडनं खूप शिकायला मिळालं मला. आणि त्याच्यानंतर मग मी जेव्हा माझं गाण्याची कॅसेट आली पहिली, वेड्या मना म्हणून कृणाल कंपनीने काढली, अमोद जुवेकर संगीतकार, आणि ती कॅसेट वैशाली सामंत, मी, अजित परब, ऋषिकेश कामेरकर, शिल्पा पै, कमलेश भडकमकर, आमची सगळ्यांची पहिली कॅसेट. त्यातली सगळी गाणी मी लिहिलेली होती. आणि अमोद जुवेकरनी फार सुंदर चाली केल्या होत्या. त्या चालीवर मी उलटे शब्द लिहिलेले, काही मी करून मग चाली देण्यात आल्या, पण खूप चांगली झाली. आणि त्याचा व्हिडिओ जेव्हा करायचा होता तेव्हा त्या व्हिडिओच्या वेळेपासून मी परत तो मला वाटतं पहिला व्हिडिओ संजय जाधवने पहिला व्हिडिओ केलेला, आणि इट्स फॅन्टॅस्टिक. म्हणजे मी त्याच्यामध्ये मुद्दाम काम पण केलं छोटंसं, का तर मला त्यातला परत अभ्यास सुरू करायचा होता. जसं पूर्वीचा मी स्टेन बॅक आणि याच्यावर तरी नवीन टेक्नॉलॉजी त्यावेळेची मी शिकत गेलो. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू वेगवेगळ्या सिरियल्स मला मिळत गेल्या. जसं माझा एक मित्र आहे मुकुल अभ्यंकर म्हणून, तो जर्मनीवरनं शिकून आला होता इकडे. मग त्याच्याबरोबर मी परत त्यांनी मला अचानक फोन केला की अशी मी सिरियल करतो, तू काम करशील का. त्यावेळेला इट वॉज अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स, की मला देवेन वर्मा सारख्या हिंदीतल्या मोठ्या आर्टिस्ट बरोबर काम करायला मिळालं. देवेन वर्मा, मी, ब्रिजेश हिरजी, शैलेश दातार, वीरेंद्र सक्सेना, फार सुंदर आर्टिस्ट सगळे माझ्या बरोबर. आणि सगळ्यांबरोबर मेन रोल होता माझा, चांगला रोल होता. त्या सगळ्यांबरोबर मला छान काम करायला मिळालं. आणि त्याच्यानंतर मग मी ते झाल्यानंतर परत मी मुकुलला वेगळ्या काही पुढच्या काही वेगळ्या सिरियलसाठी मी त्याला ऍज अन असिस्टंट डिरेक्टर म्हणून राहिलो, कारण मला ती परत टेक्नॉलॉजी शिकायची होती. जसं पूर्वीची कॅमेराची शिकली तशी ही पण शिकायची होती. त्याच्यामुळे त्याला ऍज अन असिस्टंट डिरेक्टर मी काही सिरियल्स केल्या. आणि त्याच्यानंतरही मला मिळत होती कामं, पण माझ्या आईला इच्छा नव्हती त्यावेळेला की मी फिल्म इंडस्ट्रीत जावं. त्यामुळे मग तिने इव्हन महेशजींच्या, माझ्या नकळत महेशजींना पण सांगितलं होतं की ह्याला घेऊ नका पुढच्या ह्याच्यामध्ये. हेही मला नंतर कळलं असं. त्यामुळे त्यांनी घेतलं होतं, पण ते नंतर पुढे पुढे हे झालं, असं झालं. पण माझे सगळे मित्र असल्यामुळे पहिल्यापासूनचे, आता ही पिढी आपल्याला नवीन आहे, पण देवेंद्र प्रेम, आम्ही सगळे एकत्र कॉलेजमधले मित्र. त्यामुळे ऑल द बेस्ट तुझी नवीन टीम आली कोणती बसवायची, की तो मला सांगायचा केदार जरा बघ कसं वाटतं. म्हणजे नवीन त्याला माहित असेल की हा काही देईल, कुठे काय प्रॉब्लेम असलं गाईड करेल. मी हे पहिल्यापासून अभिनय क्षेत्रात, दिग्दर्शन क्षेत्रात कनेक्टेड होतो. त्यामुळेच, आणि माझ्यामध्ये पूर्ण डिरेक्टर असल्यामुळे मी प्रत्येक कार्यक्रम माझा सुद्धा, म्हणजे तो जादूचा असो, मिमिक्रीचा असो, व्हेंट्रलॉकिझमचा असो किंवा कवितांचा गाण्याचा असो, कवितांच्या गाण्याच्या कार्यक्रमाला प्रतितयश लोकांपासून ते जनरल ऑडियन्स पर्यंत, त्या काळी ज्या वेळेला लोक फक्त जुन्या गाण्याचेच कार्यक्रम ऐकत होते, अशा काळी नवीन गाणी घेऊन येऊन 3 तास तो एंटरटेनिंग असावा. आणि आलेले सगळे लोक आपले पुढचे कार्यक्रम रद्द करून त्या कार्यक्रमाला 3 तास बसायचे. सेलिब्रिटी किंवा मोठे त्यावेळेला आलेले सगळे,
आणि प्रचंड लोकप्रियता मिळाली. म्हणजे यशवंत देवानी सांगितलं की घरी चला आधी माझ्या, म्हणजे त्यांनी दुसऱ्या दिवशी मला सकाळी 10 वाजता तुझ्याशी 2 तास गप्पा मारायच्यात मिनिमम, तुला वेळ असेल तर आणखी. मग त्यांनी मला पुस्तक दिलं, त्याच्यावर सर्वांगपूर्ण माझा मित्र केदार परुळेकर असं यशवंत देवाने लिहून द्यावं. ते फार कोणाला अप्रिशिएट नाही करत, पण म्हणजे प्रचंड लेवलला मला साहित्य सगळं, म्हणजे विजयाबाईंनी माझ्या कविता संग्रहाला प्रस्तावना दिली, अशोक पत्की सरांनी दिली. म्हणजे यांनी प्रचंड साहित्यिक लेवलला प्रेम मिळालं, अप्रिसिएशन मिळालं. त्यामुळे सगळ्या क्षेत्रात म्हणजे ॲज अ कवी म्हणून, ॲज अ लेखक म्हणून खूप चांगले हे मिळाले. मी त्यावेळेला एक कथा लिहिली होती, ती कथाही खूप आवडली. ती मुकुल अभ्यंकरनी शूट पण केली आणि एका ह्याच्यामध्ये घेतलेली, ती खूप गाजली. असं त्याच्यात मग सुधीर पांडे, सुहास जोशी यांनी काम केलं होतं. हिंदी होती. मी मॅक्झिमम काम हिंदीमध्ये जास्ती केलं गेलं माझं, सिरियल साठी आणि ऍक्टिंग साठी. पिक्चर जीवाला झाला असं. अजूनही आता चालू आहे, आताही परत वर्क इन प्रोग्रेस आहे. नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती होऊया. आपण आता नाटकांची आणि मालिकांची म्हणजे अभिनयाशी रिलेटेड मुसाफिरी तुमची जाणून घेतली. ब्रेक नंतर आता डायरेक्ट आपण मेन आता जो तुमचा व्यवसाय चालू आहे त्याकडे वळणार आहोत. तर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि सेलिब्रिटी शो मध्ये केदार परुळेकर सर यांच्याशी आपला संवाद असाच सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये सेलिब्रिटी केदार परुळेकर सर यांना आमंत्रित केलेलं आहे. केदार सर, आता तुम्ही मेंटलिस्ट म्हणून प्रसिद्ध आहात आणि तुमचा फार कार्यक्रम जो आहे तो देशापरदेशात तुम्ही सादर केलेला आहे. तो म्हणजे मेंटलिस्ट केदार्स माइंड रीड हा तुमचा शो आहे. कॉर्पोरेट लेवलला कसे शोज होतात आणि आपल्या भारताच्या बाहेर कसा रिस्पॉन्स त्याला मिळतो त्याविषयी जाणून घ्यायचंय. आणि नेमका शो काय आहे? मेंटलिझम हा कन्सेप्ट मी जेव्हा इथे सुरू केला, म्हणजे थिएटर शो चालू त्यावेळेला तेवढं इथे माहित नव्हतं. पण माझा ज्या वेळेला सुरू झाला थिएटरचा शो, त्यावेळेला ह्या गोष्टी अशा होऊ शकतात हेच लोकांना माहित नव्हतं. त्यामुळे माझा जेव्हा पहिला शो झाला तेव्हा मी अक्षरशः त्याच्यामध्ये काय डिटेल होणार हे मोठ्या फ्लेक्सवर लिहिलं होतं. आणि मेंटलिझम हे एक वेगळं शास्त्र आहे की ह्याचा जादूशी काही संबंध नाही. पण जादू जसं अवाक करतं त्याच्या 1000 पटीने ती कला आपल्याला अवाक करते. आणि म्हणून ज्या क्षणी मी मेंटलिझमचे शो सुरू केले त्याच्या आधी काही 1 वर्ष जरा मी जादूचे शोज थांबवले. इट अफेक्ट्स. हो, कारण मी जादू करतोय असं वाटेल नाही, आणि ह्याच्यात जादू कुठचीच करत नाही. मेंटलिझम हा कम्प्लिटली वेगळा प्रांत आहे आणि हे कळलं पाहिजे लोकांना, म्हणून मी जादूचे शोज थांबवले. आणि ज्या क्षणी मी मेंटलिझम चालू केलं, मेंटलिझम म्हणजे काय, तर मेंटलिझम हा दुसऱ्याच्या माइंड बरोबर केलेला एक प्रयोग असतो. अगदी सोप्या शब्दात त्याला माइंड रिडिंग म्हणतात. पण माइंड रिडिंग पुरताच मर्यादित नाहीये तो. त्याच्यामध्ये प्रेडिक्शन्स येतात, त्याच्यामध्ये टेलिपॅथी येते, त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये आपण माइंड कॉन्सन्ट्रेशननी केलेले वेगवेगळे टेलिकायनेसिस वगैरे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे. पण ह्याच्यापेक्षा अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत सांगायचं तर इट इज अ इंटरॅक्टिव्ह शो ऑफ माइंड पॉवर. म्हणजे जादूचे प्रयोग एखादा जादूगार स्वतः एकटा नुसता दाखवू शकतो जे लोक बघू शकतील. पण मेंटलिझमचा प्रयोग हा मी एकटाच दाखवतो आणि लोक असं नसतं. आणि ह्याच्यामध्ये समोरच्याच्या बरोबरच प्रयोग केले जातात. म्हणजे एखाद्याच्या माइंड, आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी कसं केलं की एक सॉफ्ट फ्रिस्बी आहे, ते मी ऑडियन्स मध्ये थ्रो करतो. ते फ्रिस्बी कुणाकडे जाऊन पडणार, ज्याच्याकडे पडेल तो माणूस पार्टिसिपेट करणार. कारण असं नको व्हायला की माझी ठरलेली माणसं आहेत. कारण हे इतकं लोकांना वाटेल की मी एखाद्याचा एटीएमचा पिन नंबर रिव्हील करतो, किंवा एखाद्याच्या मनातलं नाव रिव्हील करतो, किंवा फर्स्ट क्रश रिव्हील करतो, किंवा नंबर्स रिव्हील करतो, किंवा वेगळे प्रयोग असं करतो की ते काय बोलणार हे मी आधी लिहून ठेवतो. हा सगळा प्रयोग अननोन लोकांबरोबरच केला जातो. म्हणजे म्हणून मी आता इथे करताना लोकांना वाटेल किंवा माझी लोक बसलेत की काय, पण मी आता आउट ऑफ इंडिया शो केले तर तिकडे काय माझी माणसं घेऊन मी फिरत नाही नॅचरली. किंवा कॉर्पोरेट सेक्टर्स मध्ये मी खूप प्रेस्टिजियस शो केलेत, मोठ्या मोठ्या लोकांसाठी शोज केलेत. अगदी सिप्ला साठी मी 5 ते 6 शो केलेत, ग्लेनमार्क साठी 6-7 केलेत, कोटक साठी टॉप 75 लीडर्स ऑफ कोटक साठी केले,
आणि स्वतः उदय कोटक सर असताना त्यांनी वा. केलेले आहेत. ग्लेनमार्कचे ग्लेन सल्दाना असताना त्यांच्या 120 इंटरनॅशनल डेलिगेट साठी अच्छा. केले आहेत. तर हे जे सगळे शोज आहेत हा. हे त्यांच्या लोकांबरोबर होतात ना, तिथे माझी लोक नसतात कोण. हा. त्यामुळे हा अख्खा प्रयोग त्यांच्या लोकांबरोबर होतो, फक्त ते इंटरॅक्टिव्ह आहे. हम्म. आणि मग त्याच्या मनातलं एखादं चित्र तयार कर, हम्म. त्यांनी तयार केलेलं चित्र त्याच्या मनातलं काढून आधी मी काढून दाखवतो. बरोबर. हा. आता हे जे सगळे प्रयोग आहेत ते अवाक करणारे आहेत, प्रचंड. म्हणजे एकदम वेगळ्या प्रकारचं सायन्स आहे हम्म. आणि इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ सायन्स अँड आर्ट. अच्छा. आणि परत माझ्या मूळ स्वभावाप्रमाणे मी ह्याचं एक पूर्ण दिग्दर्शन जे केलेलं आहे हे एक एंटरटेनिंग फॉर्म मध्ये केलेलं केलेलं आहे, हा. आहे. कुठे ह्याच्यात मी लेक्चर देत नाही, कुठे डेमॉन्स्ट्रेशन म्हणून नाही. इट इज अ आउट अँड आउट एंटरटेनिंग शो ऑफ माइंड पॉवर. Okay. त्यामुळे विनोदी पद्धतीने म्हणजे माझ्या कोणी वेबसाईटवर गेलं किंवा माझ्या फेसबुकला गेलं तर त्यांना ते फोटोग्राफ्स माझ्या शोचे दिसतील हा. की लोक तुफान हसतायत, हम्म. एन्जॉय करतायत. म्हणजे इट इज अ कॉमेडी शो म्हणावं. हसून हसून लोटपोट होतात लोक, कारण परफॉर्मन्स मी तसा तसा ठेवला. ठेवलाय. बरोबर. म्हणजे परफॉर्मन्सचा इफेक्ट आहे पण परफॉर्मन्स जो आहे माझा हम्म. हा विनोदी पद्धतीने आहे. हम्म. धमाल आहे, हम्म. तो एंटरटेनिंग आहे. त्यामुळे लोक आवाक पण होत असतात हा. आणि एंटरटेन पण होत असतात. त्यामुळे त्याही शोला खूप मान्यवर येतच असतात. म्हणजे आणि ह्याला रिपीट ऑडियन्स पण 6-7 वेळेला ऑडियन्स आलेला आहे. त्यामुळे मी नवीन एक वर्ष 1.5 वर्ष झालं की सारखं मी बदलत असतो, बदलत नवीन असता. क्रिएटिव्ह करत Creativity, असतो. हा. पण कॉर्पोरेट कंपन्यांना नेमका याचा काय उपयोग असतो? कशासाठी हे शो नाही, हे जस्ट त्यांच्या एंटरटेनिंग साठी. Entertainment हो हो. साठी, okay. पण ह्याच्यातून मी कुठेतरी एक सगळ्यांना म्हणजे कॉर्पोरेट सेक्टर्स मध्येच असं नाही तर जनरल ऑडियन्स मध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह थिंकिंग कसं असलं पाहिजे अच्छा. आणि ते त्यांच्यामध्ये जागृत करण्याचं एक वेगळं अंडर करंट आहे ह्याच्यामध्ये. ओके. हा. पण त्याच्यासाठी मी लेक्चर नाही देत. इट हा. इज नॉट अ मोटिवेशनल नाही, नाही. स्पीकिंग. हो, हो. हा किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग वर मी बोलत नाही. बरं, सर. पण माझा कार्यक्रम बघितल्यानंतर निघताना पूर्ण पॉझिटिव्हिटी घेऊन लोक बाहेर पडतात. हम्म. मग त्याचा फायदा कॉर्पोरेट सेक्टर्स मध्ये पण लोकांना होतोय हम्म. आणि होतोय म्हणूनच ते बोलवतात आणि बरं. एंटरटेनिंग पण होत आहे, हा. असं सगळंच आहे. तुम्हाला त्याची कधी प्रचिती आली की आपल्याला बुवा हे येतंय? हे खरं मी 96 पासून चालू केलं, 96 पासून, त्याच्याही आधीपासून. म्हणजे ह्यातले काही इफेक्ट जादूमध्ये कॉपी आहेत केलेले. अच्छा. पण त्याच्यामुळे काय होतं की आम्ही त्यावेळेला जादूच्या प्रयोगातून ते इफेक्ट करणं हम्म. एवढंच माहित होतं. हम्म. पण ते तसे नाही आहेत हे मला साधारण 95-96 नंतर कळायला लागलं. हम्म. आणि त्याच्यानंतर मी हळूहळू हम्म. हे सायन्स मला काही लोकांकडनं कळायला लागलं. त्याचे अच्छा. ते शिकवत नाहीत कोणाला. बरोबर. हो. त्याच्याकडनं मग त्यावेळेला सीडीज फॉर्म मध्ये ते हम्म. पाठवायचे आणि त्याच्यानंतर मग आपण स्वतः ते करून Develop बघायचं. करायचं. हा. पण ह्याच्यामध्ये पेक्षा सुद्धा ना सर्वात शेवटी तुम्ही स्वतः काय डेव्हलप करता हम्म. ह्याच्यावरच ते डिपेंड आहे. म्हणजे मी अच्छा. मला आता उद्या विचारलं कोणाला शिकू शकाल का तर नाही शिकू नाही शकत. शिकू शकत. असं आहे ते. म्हणजे मी माझ्या मुलालाही विचार केला तरी त्याला जमेल असं सांगता येत सांगता नाही. येत नाही. असं जे मी करू शकतो हा. ते इफेक्ट त्याला जमतील असंही नाही. हम्म. पण ही कला भारतीय आहे, परदेशी आहे? नाही असं काही नाही, सगळीकडे आहे ही. सगळीकडे आहे. म्हणजे असं एक्झॅक्टली उगम कुठून झाला कसा झाला असं काही नाही. बऱ्याचशा आपल्या संस्कृती भारतातल्या खूप हम्म. पहिल्यापासून आपल्याकडे उगम पावलेल्या आहेत. हम्म. पण ह्या बऱ्याच गोष्टी फिरून तिकडून आल्या हो. असं वाटतं. वाटतं. असं आहे. त्यामुळे मी नेहमी सांगतो की आपलाच राम आपलाच कृष्ण, हो. पण हरे रामा हरे कृष्णा म्हणून अमेरिकेत गाजल्यानंतर आता इथे. आपलीच लोक आपल्याच देवाला मानायला लागले. मानायला लागले. हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे असं मी नेहमी माझ्या कार्यक्रमातही सांगतो सांगतं. की आपलाच राम आहे आपलाच कृष्ण आहे. पण अरे नाही फॉरेनची लोक पण त्याला मानायला लागलेत. म्हणजे बरोबर. आपण पण मानलं मग पाहिजे. त्याला महत्व असं हो. उगाच ही मानसिकता खरी चुकीची आहे हम्म. आपले. पण तसं तसं होतं. आहे, हो. जग तसं आहे आपलं. असं. आता एवढं सक्सेसफुल झाल्यावर म्हणजे करिअर ग्राफ एवढा झाल्यानंतर कुठे आता पुढे काय करायचं राहिलंय असं तुम्हाला वाटतं की आहे झालंय ना? सगळं? नाही आहे. मी बऱ्याच गोष्टी आयुष्यात केल्या. माझी स्वतःची ऍड एजन्सी होती. मी बऱ्याच कंपन्यांचे लोगोज वगैरे बनवायचो, हा. डिझाईन करायचो. तेही सगळं होतं. आणि मेंटलिस्ट या क्षेत्रात काही डेव्हलपमेंट चालूच असते ती तर डेव्हलपमेंट डेलीच चालू असते. म्हणजे नवीन नवीन इफेक्ट डिझाईन करणं. कारण मी म्हटलं तसं म्हणजे 7-8 वेळा माझे शोला लोक आलेली आहेत, अननोन लोक माझे. त्यांना वेगळेपण देणं माझं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे लोक येतात. अरे म्हणजे मला काही असंही सांगण्यात आलंय लोकांकडनं की तुमचा नुसता प्रयोग बघितला तरी आम्ही फ्रेश होतो. हा.
त्यामुळे आणि तुमचा परफॉर्मन्स बघून आम्ही फ्रेश होतो. म्हणजे इफेक्ट तर आहेत आणि एक आला ना व्यक्ती की तो पुढच्या वेळेला त्याच्या 4 लोकांना घेऊन येतो. अरे ह्या माझी फॅमिलीला हे राहिले रे, मी ह्याला सांगितलेलं. असे असंख्य लोक आहेत. म्हणजे माझ्या क्षेत्रातले म्हणजे ऍक्टर्स, डिरेक्टर्स हे बऱ्याच लोकांचं कसं होतं की आज नाटक माझं जसं शनिवार रविवार शो असले त्यांचेही कुठे असतात, मग ती लोक जसा वेळ मिळतो तसा येतात, मग ते अनेक लोकांना होतात. ते प्रत्येक ठिकाणी चालू आहे. म्हणजे त्याच्यामुळे माझे कार्यक्रम लागले की व्हॉट्सअपवरच बऱ्यापैकी गर्दी व्हायला लागते. नक्कीच. पण तरी सुद्धा मला एक विचारावं असं वाटतं की आता नाटकांना जसं शनिवार रविवार गर्दी होते आणि बऱ्यापैकी आता चांगली नाटकं आली आहेत, त्यामुळे प्रेक्षक नाट्यगृहात येतात, चित्रपटगृहात तेवढे जायला बघत नाही. मग तुम्हाला कधी असं वाटतं का की आपल्या शोला तेवढे गर्दी होणार नाही कालांतराने, असं कधी? नाही, असं काहीच नाहीये, कारण हा लाईव्ह एक्सपिरियन्स आहे. लाईव्ह एक्सपिरियन्स म्हणजे आणि मराठी चित्रपटांना होत नाही असं काही नाही, सगळीकडे होते, व्हायलाच पाहिजे आणि होतच असते. आणि चित्रपट चांगले निघाले की होतेच, कळलं ना, कुठच्याही चित्रपटाला होते. आणि म्हणजे आता ओटीटी आले सगळे चित्रपट, शेवटी चित्रपट जरी ओटीटी आला की शेवटी जेव्हा मोठ्या स्क्रीनवर बघायची जी मजा असते किंवा चित्रपटाचं वेळ हे चित्रपटालाच आहे आणि थिएटरलाच आहे. त्यामुळे तुम्हाला ती थिएटरची मजा कसं होतं, जर एखादा चित्रपट नाही चांगला वाटला, डायसी वाटला, तर मग चित्रपटाला जाऊन मुद्दाम थिएटरला जाऊन का बघावं. हल्ली तिकिटापेक्षा म्हणजे मराठी चित्रपटाचे तिकिटाचे दर पण खूप कमी आहेत, कळलं ना. त्याच्यापेक्षा पॉपकॉर्न महाग आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे खरं म्हणजे, कळलं ना. पण मराठी चित्रपटाचे अतिशय उत्कृष्ट निर्मिती असते. म्हणजे मराठी चित्रपटाचा आणि नाटकाचा दर्जा हा अत्युच्च लेवलला आहे. खरं तर हिंदी सुद्धा आहे, सगळाच आहे. हिंदी हा वेगवेगळ्या कशावरनं, फॉरेनच्या काही कन्सेप्टवरनं प्रभावित असे आहेत, साऊथवरनं प्रभावित आहेत. पण मराठीचं तसं नाहीये. मराठी ही स्वयंभू आहे, चित्रपट निर्मिती ही स्वयंभू आहे आणि ही मराठीची मोठी एक प्लस पॉइंट आहे. असं आहे की मराठीवर जो चित्रपटांचे जे लेखक आहेत मराठीचे अजूनपर्यंतचे पूर्वीपासून धरले, तर त्याची प्रतिभा फार चांगली आहे असं. त्यामुळे मराठी चित्रपटांना कुठेही कमी प्रेक्षक येतील वगैरे असं नाहीये. फक्त मराठी प्रेक्षक हा चोखंदळ आहे, अतिशय हुशार आहे आणि अतिशय ज्ञानी आहे. तो फालतू गोष्टी बघायला जाणारच नाही. त्यामुळे मराठी प्रेक्षकाला जो माणूस ओळखू शकतो तो माणूस 100% चांगला चित्रपट निर्मित करू शकतो. त्यामुळे मला काहीच असं वाटत नाही. आणि माइंडिटला तर नाही, माइंडिट हा कन्सेप्टच वेगळा आहे. माइंडिट ह्या माझ्या शो बद्दल लोकांमध्ये एवढी क्युरियोसिटी आहे की माइंडिटचा शो लागतोय कधी आणि आम्ही कधी जातोय बघायला, ह्याच्यासाठी लोकांची उत्सुकता असते. कारण ऐकलेलं अरे हा ह्याच्या मनातलं ओळखतो, अरे हा बघून चमचा वाकवतो, कोणताही वाकवतो, माझ्या घरातला पण वाकवतो. म्हणजे हे जे काय आहे ना, ही क्युरियोसिटी, हे कसं होऊ शकतं. अरे हा मी 300 न्यूजपेपर ठेवले, त्यातला एक शब्द निवडला, हा शब्द कोणता आहे आधीच लिहून ठेवलेला आहे यांनी. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या क्युरियोसिटी बिल्डअप करतात. त्यामुळे लोक खूप येत असतात. जस्ट माझा शो जाहीर झाला की लोकांची असतंच येणं. नक्कीच. केदार सर, तुम्ही आज आलात आमच्या सेलिब्रिटी शो मध्ये सहभागी झालात, त्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुमच्या सगळ्या फ्युचर प्रोजेक्ट्सना देखील आमच्या आचार्य 90 FM तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. तर प्रेक्षको, आज आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये सेलिब्रिटी केदार परुळेकर सर सहभागी झाले होते. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आमच्या आचार्य 90 FM यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एका नवीन सेलिब्रिटीसह भेटूया पुढील सेलिब्रिटी शो मध्ये. तर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.